भारताचे नवे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? एक सामान्य स्वयंसेवक, धारवाडचे 5 वेळचे खासदार, संसदीय कामकाज सांभाळणारे संकटमोचक आणि आता देशाच्या शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देणारे नेतृत्व. एका सामान्य कुटुंबातून सुरू झालेला हा थक्क करणारा प्रवास आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. प्रल्हाद जोशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी कर्नाटकातील विजयपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हुबळी येथे झाले. पुढे त्यांनी हुबळीच्या श्री कदसिद्धेश्वर आर्ट्स कॉलेजमधून BA ची पदवी पूर्ण केली. कॉलेज जीवनातच त्यांच्यावर राष्ट्रवादाचे संस्कार झाले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमध्ये सक्रिय सहभाग घेतला, जिथून त्यांच्या खऱ्या नेतृत्वाची पायाभरणी झाली. प्रल्हाद जोशी खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते 1990च्या दशकात. हुबळी येथील ईदगाह मैदानावर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी झालेल्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या आंदोलनाने कर्नाटकात भाजपला मोठी ताकद दिली. प्रल्हाद जोशी यांच्यातील संघटन कौशल्य पाहून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा धारवाड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. धारवाडच्या जनतेने त्यांच्यावर सलग 5 वेळा विश्वास दाखवला. 2014 आणि 2019च्या मोदी लाटेतही त्यांनी मोठा विजय मिळवलाय. त्यांच्या याच अनुभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. त्यांनी कोळसा आणि खाण मंत्री म्हणून काम करताना या क्षेत्रात पारदर्शकता आणली. त्याचनंतर संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम करताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये समन्वय साधत अनेक महत्त्वाची विधेयके संसदेत मंजूर करून घेतली. ते भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाऊ लागले. 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न नागरी पुरवठा आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. पण प्रल्हाद जोशी यांच्या कामाचा वेग आणि प्रशासकीय पकड पाहून 25 जुलै 2026 रोजी केंद्र सरकारने त्यांच्या खांद्यावर देशाच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. भारताचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवणे आणि देशातील शिक्षण व्यवस्थेला आधुनिक बनवणे हे आता त्यांच्या समोरील मोठं आव्हान असणार आहे. तर मित्रांनो, हुबळीच्या गल्लीतून सुरू झालेला प्रल्हाद जोशी यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? नव्या शिक्षण मंत्रिपदाच्या काळात ते कोणती मोठे पावले उचलतील असे तुम्हाला वाटते? तुमचे मत खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.